पक्षावर 237 आमदारांचं पाठबळ नांदेडकरांनो महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून एवढं पाठबळ पुन्हा मिळालं कधीच नाही. एवढं प्रचंड पाठबळ समोर फक्त 50 आमदार. ठीक आहे, ते विरोधी पक्षाचे त्यांनाही मान सन्मान दिला पाहिजे, त्यांचं एक मंडळ रास्त असेल तर त्या ऐकलं पाहिजे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि त्यामुळं आपण सगळेजण त्यामध्ये काम करत असताना मी मध्ये त्या ठिकाणी विचार केलेला आहे की माझ्याबरोबर असणाऱ्या आमदारांच्यामध्ये साधारण सगळ्यांनाच मला संधी देता येत नाही, परंतु जास्तीत जास्त आमदारांना संधी देण्याच्या करता एकनाथराव शिंदे साहेबांनी पण ठरवलंय आणि मी पण ठरवलंय. भाजपाने काय ठरवायचा तो त्यांचा अधिकार आहे, परंतु 2.5 वर्षापर्यंत काही लोकांना संधी द्यायची, 2.5 वर्षाच्या नंतर राहिलेल्या काही लोकांना संधी द्यायची आणि त्यामध्ये निश्चितपणे तुमच्या मनामध्ये जे काही आहे त्याच्यात तुम्ही चांगलं काम करून दाखवलं, रिझल्ट दिला. जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ज्या भागामध्ये वाढली गेली पाहिजे ते वाढवण्याचं काम केलं तर तुमच्या मनामध्ये जे आहे ते कृती करण्याचं काम करेल हा विश्वास मी या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना देतो आणि त्या पद्धतीनं सगळ्यांनी उत्तम पद्धतीनं कामाला लागा आणि जनतेला आपल्याचं करा. राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व दूरपर्यंत पोहोचवा हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो.